नमस्कार, मी सुजाता। मध्यंतरीच्या बऱ्याच अवधीनंतर परत तुमच्याशी संवाद साधण्याची इच्छा आहे। अर्थात मध्यंतरीच्या काळात काही चांगल्या वाईट घटना घडल्या, जसा पहलगामचा अटॅक असू दे किंवा त्यानंतर झालेलं ऑपरेशन सिंदूर असू दे किंवा वैष्णवी हगवणे यांचा हुंडाबळीचं जे अतिशय वाईट पद्धतीने जे नागरिकांच्या समोर जे प्रकरण आलं, अतिशय मनाला चटका लावून देणारी घटना आहे ती। मग मनात विचार असा येतो की जिथे आपण पुरोगामी महाराष्ट्र, प्रगतिशील महाराष्ट्र म्हणतो, तिथे हुंडाबळीचं असं प्रकरण घडावं हे खरोखरच खूप दुर्दैव आहे। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ता सध्या महाराष्ट्रात जे नाट्य चालू आहे ना, ते म्हणजे दोन बंधूंच्या मनोमिलनाचं वगैरे, आणि त्याला जोड कसली दिली जाते नेत्यांकडून किंवा त्या पक्षाकडून किंवा कार्यकर्त्यांकडून की महाराष्ट्राच्या हितासाठी, अगदी लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या हितासाठी या दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे। मनात विचारायला काय वेळ आली आहे महाराष्ट्रावर की स्पीड ब्रेकरवरच महाराष्ट्र थांबलाय आत्ता। यांचं मनोमिलन झालं नाही तर मग महाराष्ट्राच्या हिताचं काय होणार आहे? गाडी पुढे जाणार आहे का ते स्पीड ब्रेकरवरच थांबणार आहे? किती इझिली नॅरेटिव्ह फेस हे केले जातात, सेट केले जातात। महाराष्ट्राचं हित, मराठी माणसाची काळजी वगैरे अशी की जी फक्त सगळ्या राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांना फक्त त्या निवडणुका डोळ्यासमोर आल्या ना की तेवढ्यापुरतीच असते। एकदा निवडणुकीचे निकाल लागले आणि यांचा निकाल लागला की नंतर त्या गोष्टी कुठेतरी कोपऱ्यात अशा ढकलल्या जातात की या विषयावर कधी काळी आपण चर्चा केल्या होत्या किंवा भाषणं दिली होती हे सुद्धा हे नेते सपशेल विसरून जातात। कुठे मराठी माणसाचे प्रॉब्लेम त्यांना दिसत नाही आणि महाराष्ट्राचे हित तर त्यांच्या कुठेतरी खिचगंटीतही नसतं। दुर्दैव हे आहे की आत्ता जेव्हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जेव्हा हे हित बघितलं जातं ना, तेव्हा ते राज्य कधी प्रगती करत नाही। तिथं राज्याचं हित कुठेच डोळ्यासमोर नसतं, तिथं फक्त राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि त्यांचं स्वतःचं हित या पलीकडे दुसरं काहीही नसतं। ही वस्तुस्थिती आणि ते कळण्या इतपत आता नागरिक सुज्ञ झालेले आहेत। सगळे काय तुमच्या कार्यकर्त्यांसारखे भावनिक नसतात। या एकूणच सगळ्या पार्श्वभूमीवर वाईट या गोष्टीचं वाटतं की कुठेतरी आत्ता सरकारमध्ये जेव्हा महायुती आहे, कुठलंही सरकार असू दे, जेव्हा विरोधक जेव्हा स्ट्रॉंग नसतो, तेवढ्याच तोडीस तोड नसतो ना, त्यावेळेला कुठेतरी एकांगी सरकार चालवायला लागतं। आत्ता महायुतीला विरोधकच नाही आहे समोर, त्यावेळेला कुठे विरोधकांचं चुकतंय किंवा का त्यांना जनता नाकारते याचा त्यांनी कधी अभ्यास केलेला असतो की नाही, किंवा ती कारण मीमांसा त्यांनी काही केलेली असते का नाही, हा प्रश्न पडण्या इतपत यांची वक्तव्य जेव्हा समोर येतात ना, तेव्हा खरंच प्रगल्भ नेत्यांची किती मोठी कमतरता आहे महाराष्ट्राला याची जाणीव होते। आत्ता सध्या हे मनोमिलन वगैरे जे काय चाललेलं नाटक आहे ना गेले 2-3 महिन्यापासून, म्हणजे ती सुरुवात अशा वेळेला झाली जेव्हा दोन्ही नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या देशाच्या बाहेर होते, वैयक्तिक कारणाने असते, त्यावेळेला अचानक या विषयाला सुरुवात होते। मग अगदी महायुतीला धक्का पोचेल इथपर्यंत यांची वक्तव्य जातात। तर महायुतीला कशाला धक्का पोचतोय बाबा तुमच्या यांनी? आधी तुम्ही एकत्र तर या, आल्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आधीच कशाला बोलता? त्याच्यावरूनच कळतं की प्रगल्भता नाही आहे कुठे। राजकीय नेते जे आत्ता प्रतिक्रिया देत आहेत ना त्यांच्यावर, म्हणजे सुप्रिया सुळे असू दे किंवा आशिष शेलार असू दे, देवेंद्र फडणवीस असू दे, ते संयमित त्यांची प्रतिक्रिया आहे। म्हणजे प्रगल्भ राजकारण्याचं पहिलं कुठला जो एक गुण पाहिजे तो म्हणजे संयमित प्रतिक्रिया देणं आणि इन्स्टंट रिॲक्शन न देणं। हे दोन्ही दुर्गुण ठाकरे बंधूंमध्ये आहेत। किंवा कार्यकर्ते सुद्धा, या दोन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते हे भावनिक आहेत। भावनिक गोष्टींवर राजकारण नाही चालत कधी। जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टी समोर आल्यावर त्याची दुसरी बाजू लक्षात न घेताच इन्स्टंट कुठली तरी रिॲक्शन देताना, आणि जेव्हा वस्तुस्थिती भलतीच काहीतरी डोळ्यासमोर येते, त्यावेळेला मग हे नेते कुठेतरी तोंडघशी पडतात। हे समोर बघतोय आम्ही गेले काही वर्ष, पण त्याच्यातनं कुठेतरी काहीतरी बदल घडलाय असं इतक्या वर्षात तर काही जाणवलेलं नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मनाला चटका लावून जाणारी घटना आठवली की ज्याचा आज कुठल्याही जे चर्चा चालू आहे ना या मनोमिलनाची, त्याच्यामध्ये कुठेही उल्लेखही नाही आहे।
कारण कुठेतरी डाग असलेली, कुठेतरी एक मनाला न पटणारी म्हणा किंवा कुठेतरी चटका लावून जाणारी ती घटना आहे. कदाचित तुम्ही ओळखला असेल शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांच्या बाबतीत घडलेली. आज जेव्हा तुम्ही महाराष्ट्र हितासाठी या दोन बंधूंनी एकत्र यावं अशी जेव्हा चर्चा घडवताय, तेव्हा अनेक वर्षापूर्वी याच गोष्टीचं एक इच्छा मनातली, याच्यात कुठेही मनोहर जोशींचा स्वतःचा काही स्वार्थ नव्हता. जी संघटना उभा करण्यासाठी कष्ट घेतलेले आहेत ज्या माणसाने, जो त्या संघटनेचा एक ज्येष्ठ नेता आहे आणि त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा त्यांना त्याच्या कष्टाचा एक योग्य तो मोबदला दिला, त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करू. मग असं असताना या अशा ज्येष्ठ नेत्याची जेव्हा भर सभेत शिवसेनेकडून, स्वतः उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून अवहेलना केली जाते, अपमानित करून त्यांना स्टेजवरून जावं लागतं, त्यावेळेला मी तर स्वतः कुठल्याच पक्षाची कार्यकर्ते नाही आहे, पण एक व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून खरोखरच त्यावेळेला ती घटना बघताना मन उद्विग्न झालं होतं, डोळ्यात पाणी आलं होतं. म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक कानाखाली वाजवणारी ही घटना आहे. तुम्ही जरी स्वतःला त्या संघटनेचे म्हणता, तरी उद्या तुमची कुठली भूमिका तुमच्या नेत्याला नाही आवडली तर तुमचा नेता तुमचं घर जाळण्याचा सुद्धा आदेश देऊ शकतो. ही वस्तुस्थिती या शिवसेनेने समोर आणली मनोहर जोशींच्या या प्रकरणामुळे. बरं, हे प्रश्न पसरवण्यात कुठे दरवेळी आपलं शिवसेना सांगत असते ना, भाजप करते भाजप करते, इथं काय भाजपचा संबंध नाही आहे बरं का. शिवसेनेचेच एक नेते त्यांनीच गौप्यस्फोट करून ते मोकळे झाले होते. कारण एकनाथ शिंदेंबरोबर जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा मग त्या खऱ्या गोष्टी समोर यायला लागल्या. पण विचार करा, ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा काळ त्या संघटनेच्यासाठी दिलेला आहे, ती संघटना बळकट करण्यासाठी दिलेला आहे, त्यांनी एक ज्येष्ठ नेता म्हणून फक्त एक मनातली इच्छा बोलून दाखवली, तिथे उद्धव ठाकरेंनी त्यांचं घर जाळण्याचा आदेश दिला होता. ते लोक आज जेव्हा मराठी माणसाचं हित आणि महाराष्ट्राची हिताच्या गोष्टी करायला लागल्यावर ते किती हास्यास्पद आहे हे डोळ्यासमोर येतं. आणि ज्या तुम्ही चर्चा घडवतात ना, ते वक्ते जे आहेत ना, त्यांच्या त्या मेमरीचं, त्यांच्या त्या अभ्यासाचं कीव करावीशी वाटते. अजून जे नेते एकत्र आलेलेच नाही आहेत, त्याच्यामुळे कुणाला काय धोका होईल याच्या चर्चा आधीच तयार होतात. अरे ते जिथे संदीप देशपांडे स्वतःच म्हणतायत की आम्ही ताक पण आता फुंकून पिणार आहे, म्हणजे आम्हाला तर नागरिकांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतं, अजूनही तुम्हाला ताक पिण्याची इच्छा आहेच आहे का? दुधाने तोंड पोळलं तरी तुमचं समाधान झालेलं दिसत नाही. जेव्हा मुळात दोन नेते जेव्हा एका समान पातळीवर जेव्हा ते होते, त्यांचा स्वाभिमान हाच जर का उद्धव ठाकरेंचं समोर आल्यामुळेच तर राज ठाकरे बाहेर पडले ना. मग आता इतक्या वर्षानंतर, मनोमिलनानंतर काय तो स्वाभिमान काय बाजूला ठेवणार आहेत का ते दोघं जण? आणि त्या दोघांनी एकत्र येणं न येणं याच्यावर महाराष्ट्राचं हित अवलंबून आहे. ही आपली प्रगती समजायची का अधोगती समजायची? महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्हाला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही अशी जेव्हा नॅरेटिव्ह सेट करायला लागतात ना, तिथंच कुठंतरी राजकारणात प्रगल्भ नेत्यांची आणि एका सशक्त विरोधकाची कशी कमतरता या महाराष्ट्रात आहे हे चित्र डोळ्यासमोर येतं. याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. जेव्हा तुम्हाला मराठी माणसाची काळजी आहे, राज ठाकरे सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत, यात वाद नाही काही, ते जे काय असतील ते मनातून बोलून टाकतात. पण राजकारण भावनिक गोष्टींवर नाही चालत. नागरिक तुमच्या भाषणांकडे किंवा तुम्ही जे काय बोलताय त्याच्याकडे नेहमी तुमचं मूल्यमापन करत असतो. तुमच्यावर एक आरोप केला जातो की तुम्ही सतत भूमिका बदलता. भूमिका तर सगळेच राजकीय नेते बदलतात, सगळेच पक्ष बदलतात. त्या त्या परिस्थितीनुसार भूमिका बदलणं हे राजकीय पक्षांचं काम आहे. पण मग आरोप तुमच्यावरच का होतो फक्त? कारण इन्स्टंट रिॲक्शन. प्रत्येक वेळेला ताबडतोबच आपण रिॲक्शन द्यायला पाहिजे हे गरजेचं नसतं. त्या घटनेच्या दुसरी बाजू ऐकून घेण्याच्या आधीच किंवा समोर येण्याच्या आधीच जर का रिॲक्शन दिली तर ती कुठंतरी
प्रगल्भता कमी आहे आणि मग वास्तविकता वेगळीच काहीतरी समोर आली की मग भूमिका कुठेतरी बदलली आहे किंवा भूमिका योग्य नाही आहे किंवा अशी काहीतरी टीका करायला विरोधक नॅरेटिव्ह सेट करू शकतात. पण हे कुठेतरी अजूनही समोर येत नाही. आता देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या बाबतीत एक नंबर आहेत तो. काही म्हणा, शरद पवारांचं तो चेहऱ्यावरची माशी हलत नाही. बातमीदार जो समोरचा असतो ना, तेव्हा तुम्हाला जर का एखादी बातमी सांगितली तर तुमच्या डोळ्यातली चमक, तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव याच्यावरनं सुद्धा बातमीदार, म्हणजे तेवढे अर्थात अभ्यासू पाहिजेत पत्रकार, त्याची महाराष्ट्रात वानवाचे ती गोष्ट वेगळी, पण तेवढ्या गोष्टीवरनं सुद्धा पत्रकार अंदाज बांधतात, राजकीय विश्लेषक अंदाज बांधतात की यांची देहबोली कशी आहे, चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत, त्याच्यावरनं ते सुद्धा टीका होते. तिथे शरद पवार जाणूनच देत नाहीत समोरच्या आपल्या मनात काय आहेत ते. हे राजकारणी नेत्याचं खरं वैशिष्ट्य असतं. तिथं कुठेतरी हे दोघंही कमकुवत आहेत. देवेंद्र फडणवीस असंच आहेत, जपून प्रतिक्रिया देतात. आत्ता मराठा आंदोलन त्यांनी ज्या प्रकारे जे हाताळलेलं आहे त्याला वाद नाही. म्हणजे यामुळे शिव्या देणारा जो आंदोलक होते ते आज कुठेही नाही आहेत आणि ते मराठा आंदोलनसुद्धा भाषणात गुंडाळलं गेले कधीच. म्हणजे थोडक्यात काय आहे, विरोधक तुम्हाला प्रोव्होक करण्यासाठी आंदोलकांना करतील किंवा एखाद्या चुकीची नॅरेटिव्ह पसरवतील, काही आरोप करतील, त्याला तुम्ही कसं तोंड देता याच्यावरनं तुम्ही नेते म्हणून किती प्रगल्भ आहात हे समोर येतं. पण इथंच तुम्ही दोघं सबसेल फेल होताय. मग महाराष्ट्राची धुरा तुमच्या हातात कशी द्यायची हा प्रश्न पण नागरिकांना पडतोच. तुमचा जो महाराष्ट्राचा मुद्दा आहे टोलचा, राज ठाकरेंचा विशेष करून, तो पूर्णपणे योग्य आहे. त्याच्यात काय नागरिकांना आक्षेप आहे किंवा दुमत आहे असं अजिबात काही नाही आहे. पण इम्प्लिमेंटेशन चुकतंय ना. तिथं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये खूप मोठी कमतरता आहे. तर टोल जो घेणारा आहे तो कुठला तरी कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातला एखादा गरजू रोजगार करणारा युवक असतो. ती कंपनी जी असते त्याची निविदा सरकारने काढलेली असते. त्यांचं तिथे कार्यालय काचा फोडून तुम्ही कोणाचं सरकारचं काहीच नुकसान करत नाही. त्यामुळे ह्या अशा गोष्टी नागरिकांना पसंत पडतात असं तुम्हाला वाटत असेल, तुमच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल, नागरिकांना नाही वाटत. कारण उद्या तुम्ही जर का सत्तेत आलात तर तुमचे कार्यकर्ते असाच उन्माद माजवतील सगळीकडे. या भावनेतूनच तुम्हाला कदाचित नाकारलं जातंय का याची कुठेतरी कारण मीमांसा या दोन पक्षांनी करणं गरजेचं आहे. कारण एकूणच दडपशाही ही नागरिकांना पसंत पडणारी नाही. समोरच्या व्यक्तीने तुमच्यावर टीका केल्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांची इतकी तीव्र असते की एखाद्या नेव्हल अधिकाऱ्याला जी काही वागणूक तुमच्या कार्यकर्त्यांनी दिली किंवा कंगना राणावतच्या बाबतीत काय झालं, अशा अनेक घटना आहेत की जे नागरिक विसरलेले नसतात. कार्यकर्ते आणि नेत्यांची मेमरी असते ते संजय सिंघानियासारखी गजनीमधले 15 मिनिटाची, नागरिकांची नसते. राज्याचा किंवा शहराचा कारभार देताना, तुमच्या हातात देताना, मुंबई तर 25 वर्ष शिवसेनेच्याच हातात आहे की अजूनही तुम्ही मराठी माणसाचंच हित बघताय. 25 वर्ष काय केलं हा प्रश्न आम्हाला पडला तर त्याच्यात चूक काय आहे. आत्ता जो मनसेचा मुद्दा आहे मराठी बोला मराठी बोला, अरे मग जे परप्रांतीय जे नोकऱ्या करतायत, सुरक्षा रक्षक असू दे किंवा त्या ठिकाणी बांधकामाचे कामगार असू देत, असंख्य कुशल अकुशल कामगार आहेत जे बाहेरच्या राज्यातनं इथं येतात. मग तिथं मराठी माणूस का नाही आहे काम करायला? याच्याबद्दल तुम्ही कधी काय आपल्या भाषणातनं बोललायत का की त्यांना प्रवृत्त केलं आहे का? की एकीकडे बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि एकीकडे तुम्ही परप्रांती इथं काय येतात आणि मराठी का बोलत नाहीत? अरे मराठीचा मुद्दा सोडा, तो गरजेचा आहे, यात वादच नाही. पण रोजगारच मराठी माणसाला मिळाला तर मुळात हा प्रश्नच येत नाही ना मराठी बोलण्याचा. युवकच मराठी असेल तर आपोआपच मराठीतच बोले. पण अहो ही वस्तुस्थिती आहे की मराठी माणसाला या ठिकाणी काम करायचं नाही आहे, नाहीतर परप्रांतीयांना काम मिळालंच नसतं. इथं कामाला बोलवायचं, 2 तासाने कुठेतरी तंबाखू खायला जायचं, जेवायला गेलं की 1.5 तासांनी यायचं, कामात टाळमटाळ करायची, सुट्ट्या घ्यायच्या, अरेरावी करायची. हे असंख्य मुद्दे मराठी मुलांचे आहेत की जे त्यांच्या प्रगतीला योग्य नाही आहेत.
मग त्यामुळे जर का तिथले मालक परप्रांतीयांना ठेवायला तिथं त्यांना पर्यायच नाही, कारण मराठी मुलं जर का काम करत नसेल ते काय करणार आहेत? अरे मग त्या उद्योजकांना भेटून बोलून त्यांना काय तिथे प्रॉब्लेम्स येत आहेत मराठी लोकांना ठेवण्यात, याबद्दल तुम्ही कधी चर्चा केलीत का? तुमच्या कार्यकर्त्यांना कधी उद्युक्त केलंय का की व्यावसायिक शिक्षणासाठी कुठेतरी तुम्ही मदत करा, कुठेतरी ही जागरूकता निर्माण करा की लोकांमध्ये छोटे छोटे व्यावसायिक तयार होतील, किंवा एकत्र येऊन ज्यांची स्वतःची तीच इंडस्ट्री आहे त्याच लोकांनी एकत्र येऊन एकत्र काम केलं तर मोठे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. हे कुठलंही मराठी हित, मराठी माणसाचं हित कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कधीही केलेलं नाही आहे. पण मग या मोठ्या मोठ्या घोषणा देऊन तुम्ही काय नागरिकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असाल तर नागरिक मूर्ख नाही आहे हो. याच्यामध्ये तुमचा एक गुण समोर येतो की तुम्ही फक्त बोलाचीच कढी आणि बोलाचंच भात आहे सगळं प्रकरण म्हणजे. त्यामुळे नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की आत्ता जे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे राजकीय पक्ष त्यांच्यात आता शर्यत सुरू होईल, समोरचा कसा नालायक आणि मी कसं चांगलं. अरे नागरिकांच्या दृष्टीने सगळे समान पातळीवर आहेत, त्याच्यात कमी जास्त प्रमाण करून नागरिक मतदान करतात, कारण पर्याय नाही आहे आम्हाला. आणि एक सशक्त विरोधक निर्माण करू शकत नाही ही तुमची हार आहे हो, हे तुम्हाला कळतच नाही आहे अजूनही. तुम्ही विरोधात असलात तरी हरकत नाही, पण विरोधक असा पाहिजे की सरकारला सळो का पळो करून सोडेल कामासाठी. ही जिथे आपोआपच राज्य प्रगतीवर यायला लागतं, प्रश्न विचारून तुम्ही भंडावून सोडायला पाहिजे. ते न करता जर काय वैयक्तिक टीका करण्यातच तुम्ही धन्यता मानत असाल तर तिथं तुमचा अभ्यासच नाही आहे कुठल्या गोष्टीचा, हे डोळ्यासमोर येते. नागरिकांना म्हणूनच एक नम्र विनंती आहे की आत्ताच्या महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं राजकारण चालू आहे, त्याला बळी न पडता प्रत्येक पक्षाचा, प्रत्येक नेत्याचा काय प्रतिज्ञापत्र आहे, त्या शहरासाठी त्यांच्या कुठल्या योजना आहेत हे डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी त्यांना पण प्रश्न विचारायला पाहिजेत आपण की ही मतं आहेत नागरिकांच्या मनात तुमच्याबद्दल. यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे. आम्ही जेव्हा तुमचं राजकारण समोर बघतो तेव्हा कुठेतरी हतबलता आमच्या समोर येते की आम्हाला चॉईस करायला ऑप्शन्सच नाही आहेत. तो ऑप्शन तुम्ही निर्माण करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी निवडणुकाच पाहिजेत असं नाही. चांगली कामं करण्यासाठी तुम्ही स्वतः एक संघटना म्हणून आधी मुळातच तयार आहात, तर मग ती कामं आधी करून दाखवा. मतदान आपण होऊन नागरिक तुमच्या जोडीत एक चांगलं आघाडीच तुमची तयार झाली तर मतदान आपोआपच तुमच्या झोळीत येऊन पडेल. पण फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे फक्त हिताच्या गोष्टी करणं राज्याच्या, हे कुठेतरी आता आम्हाला फसवू शकणार नाही तुम्ही. ह्याची कुठेतरी नोंद आत्ताच घ्या आणि कुठेतरी या निवडणुका जाहीर होताना आपला एक स्वतःचा अभ्यास त्या शहराविषयी असू दे, तिथल्या प्रश्नांविषयी असू दे आणि त्याच्यावर तुमच्या उपाययोजना काय असतील याचा एक चांगला मुद्देसूद की ज्याच्यामुळे नागरिकांना तुमच्या या गोष्टी पटायला पाहिजेत. इम्प्लिमेंटेशन तुम्ही कसं करणार आहात ह्या गोष्टी जर का चर्चेत ना आल्या तर त्या खरोखरच महाराष्ट्राच्या हिताच्या असतील. त्यामुळे असे फक्त राजकीय मुद्दे लक्षात घेऊन या चर्चा होऊ नयेत अशी खरोखरच एक इच्छा नागरिकांची पण आहे. आणि एक ही न्यूज चॅनल्सवाल्यांना पण एक विनंती आहे की तुमच्या चर्चेत कुठले मुद्दे यायला पाहिजेत. राजकीय पक्षांना पण हे मुद्दे एक विनंती आहे की कुठले मुद्दे तुम्ही प्रतिज्ञापत्रात तुम्ही लिहावेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रामाणिकपणे करावं ही नागरिकांची अपेक्षा आहे. आणि नागरिकांनी सुद्धा जागरूक राहून आता मतदान करणं गरजेचं आहे. एवढीच एक विनंती करून मी आजचा व्हिडिओ संपवते. नमस्कार.